नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. राजधानी मुंबईसह काही जिल्ह्यात मात्र पाऊस सुरू होता, तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिली होती. आता या पावसाबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आजपासून अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आरक्षण प्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. या बैठकीत सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचं समर्थन असेल असं शरद पवार म्हणाले. राज्य सरकारनं सामंजस्यातून या प्रश्नावर मार्ग काढावा असं आवाहन पवारांनी केले. दरम्यान आरक्षण प्रश्नी पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. पवारांना फक्त जातीत भांडणं लावायची आहेत असं शिरसाट म्हणाले. कटरा जम्मू ते माता वैष्णवी मंदिरापर्यंत थेट हेलिकॉप्टर सेवा मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ज्या भाविकांना एक दिवसात या मंदिरातून दर्शन घेऊन परतायचे आहे त्यांची सोय होणार आहे. जम्मूहून सेवेची निवड करणारे यात्रेकरू 2 पॅकेजमधून निवड करू शकतील. त्याच दिवसाच्या परतीच्या प्रवासासाठी प्रतिप्रवासी 35,000 रुपये आणि दुसऱ्या दिवशीच्या परतण्यासाठी 60,000 रुपये प्रति व्यक्ती भाडे आकारण्यात येणार आहे. T20 विश्वचषकात अफगाणिस्तानने बांगलादेशवर थरारक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. आता सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झालंय. सेमीफायनलमध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे 4 संघ पोहोचले आहेत. गुरुवारी हे सामने होणार आहेत. दोन्ही सामन्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. जर या दोन्ही सामन्यात पाऊस पडला तर दोन्ही ग्रुपमध्ये जे संघ आघाडीवर आहेत ते पुढे जातील. जर अंतरिम सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेत्या घोषित केले जाईल. अंतरिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आलाय. भारतातील मोठ्या 10 खासगी बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बँक आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करत आहे, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या केल्या आहेत. येस बँकेने पुनर्रचनेचा एक भाग म्हणून किमान 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आगामी काळात आणखी कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. येस बँकेने अनेक विभागांमध्ये ही कपात केली आहे. कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा परिणाम हा शाखा बँकिंग विभागात दिसून आला. तर या होत्या आजच्या बातम्या. पात्रा मुंबई आउटलुक.